इतकी कामं आहेत ना, कामांची यादीच संपत नाही. हे झालं की ते झालं की ते, कामं सगळी करायची असतात, कामं सगळी पूर्ण करायची असतात, पण मध्येच सुटून जातात. ध्येय ठरवलेलं असतं, ध्येय गाठायचं असतं, कामाला सुरुवात होते पण मध्येच सुटतं. का होतं असं? का नाही आपण कामं पूर्ण करू शकत? का नाही आपण मोटिवेट राहू शकत? त्याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण मोटिवेटेड का राहू शकत नाही आणि मग कसं राहायचं, मोटिवेटेड काम करण्यासाठी कसं राहायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्री. आपण समजून घेऊया की जेव्हा मी एखादं काम करायचं ठरवते त्यानंतर ते काम मध्येच माझ्याकडनं सुटतं. का बरं सुटतं? सगळ्यात पहिलं असेल की मी खूप जास्त कामं एकाच वेळेला करायला घेतलेली आहेत. मला घरातलं पण आवरायचंय, मला ऑफिसमधलं पण नीट करायचंय, माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण मला अनेक गोष्टी करायच्या आहेत, माझ्या सोशल लाईफमध्ये पण करायच्या आहेत. एकाच वेळेला मी खूप याद्या, खूप नावांवरती, खूप बोटींवरती मी पाय ठेवून उभी आहे. होणार नाही. प्रायोरिटाईज करा. पहिले काय करायचंय, मग काय करायचंय, त्याच्यानंतर काय करायचंय, काम शेवटपर्यंत जाऊ शकतं. दुसरं, मी काय करते, ध्येय जे ठरवलेलं आहे ना की मला हे काम करायचं आहे ते क्लिअरच नसतं. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये हे वारंवार सांगतो की मला जे काम करायचं आहे ना त्याबद्दलची माझी क्लॅरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्याबद्दल माझी क्लॅरिटी असेल तर पूर्ण होण्याचे चान्सेस जे आहेत ते जवळजवळ 90% आहे. ठीक आहे, हे आहे का आपण बघायला पाहिजे. तिसरं अजून काय कारण आहे की बऱ्याचदा मला ते काम करताना ना फेल्युअरची भीती वाटते की मी नीट नाही करू शकणार. मी सुरुवात तर करते, मी ठरवते की आज आहे ना आपण 100 पानं वाचायचीच आहे, पण मला भीती वाटायला लागते की माझ्याच्याने हे नाही होणार, मला फेल्युअर येईल, मग मी ते करायचंच सोडून देते. एखादा व्यायामाचा भाग असेल, एखादा नवीन पाककृती करून बघायची असेल तर ते होत नाही, होणार नाही माझ्याकडनं, ही जी भीती आहे यामुळे सुद्धा आपण काम हे मध्येच सोडतो. किंवा आपण खूप जास्त परफेक्शनच्या मागे लागतो. पहिल्यांदाच रांगोळी काढतोय, पहिल्यांदाच ऑफिसमध्ये एखादं भाषण द्यायला जातोय तर ते कसं परफेक्टच झालं पाहिजे असं जर आपण म्हणत असू तर ते काम आपण सुरुवात करतो आणि मध्येच सोडून देतो, कारण आपल्याला असं वाटतं की हे परफेक्ट होत नाहीये. अजून काय कारण आहे तर जेव्हा आपण काम करतोय, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, काम करतोय पण मला प्रगतीच दिसून येत नाही, मला प्रोग्रेसच दिसत नाहीये, तर मी काम बंद करते. बऱ्याचदा हे आपण जेव्हा वजन कमी करायचं ठरवतो ना त्यावेळेला होतं. मी ठरवते की आता वजन कमी करायचं, आठवड्यातनं किमान 1 किलो कमी झालं पाहिजे. मी आठवडाभर व्यायाम करते आणि काटा थोडासा सरकलेला असतो, मला प्रगती दिसत नाही, मला प्रोग्रेस दिसत नाही, मग मी बंद करते. बरं, हे बंद होऊ नये. बंद का होतात ही कारण मी शोधली पाहिजेत. जेव्हा पण आपण एखादं काम मध्येच सोडतोय तर मी शोधलं पाहिजे की मी मध्येच बंद का करते. एकदा मला त्याचं कारण कळालं की मग त्यावरती मात कशी करायची हे मला ठरवता येऊ शकतं. त्यासाठी आपण परत 3 महत्वाच्या गोष्टी आज बघूया. सगळ्यात पहिली जे आपल्याला करायचंय की कसं करता येईल, सगळ्यात पहिलं आपण आपलं रुटीन सेट करूया. आपण एक टाइम टेबल बनवूया आपला स्वतःचा की सकाळी उठल्यानंतर हे करायचंय, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, एक टाइम टेबल आपला तयार करूया. आपल्या मेंदूला जर टाइम टेबल असेल, ऑर्गनाइज्ड असेल तर काम करणं हे सोपं जाणार आहे आणि काम करणं जेव्हा सोपं असतं तेव्हा काम बंद करण्याची शक्यता ही कमी होऊन जाते. बरोबर आहे. त्यामुळे आपण रुटीन सेट करूया. आता काही वेळेला अशा गोष्टी असतील ज्या रुटीन मध्ये नाहीयेत, अचानक झाल्या, काहीच हरकत नाही. अचानक गोष्टी आल्या तर एखादी गोष्ट पुढे मागे होईल किंवा ती सुटून जाईल आपली ठरवलेली, तर हरकत नाही. दुसऱ्या दिवशी करूया. हा थोडासा स्वतःच्या बाबतीतला इझीनेस आपण आणूया. दुसरं मला काय करता येईल, जे ध्येय आहे ते मी परत क्लिअरली करण्याचं ठरवलेलं आहे, मग मी ते का करायचं आहे, जे मी काम ठरवलेलं आहे ते क्लिअरली लिहिलेलं आहे, पण मी ते का करायचं आहे हे जर मला क्लिअर नसेल तरी पण काम मध्येच बंद होऊ शकतं. मी व्यायाम करायचा ठरवलंय, का ठरवलंय, कारण फॅड आहे म्हणून. मी रोज 10 पानं वाचायची ठरवली पुस्तकाची, का ठरवली आहे, काय नाही, सगळे म्हणतात पुस्तक वाचलं पाहिजे. माझं जर काम माझ्यासाठी क्लिअर नसेल तर ते काम पूर्ण होण्याची जी शक्यता आहे ती अजून कमी होऊन जाते. तिसरं मला काय करायचं आहे की रोज जे ध्येय मी ठरवलेलं आहे की इथपर्यंत मला जायचं आहे ते ठरवल्यानंतर, ते पूर्ण झाल्यानंतर मला काय वाटणार आहे, मी कशी दिसणार आहे याचं मला इमॅजिनेशन करायचं आहे, एक पिक्चर तयार करायचंय. मी जर व्यायाम केला महिनाभर तर कसं वाटणार आहे मला, मी जर का पुस्तक वाचलंय तर मला कसं वाटणार आहे,
मी रोजची ठरवलेली कामं जर पूर्ण केली तर माझं घर कसं दिसणार आहे, मला कसं वाटणार आहे, ह्याचं जर मी पिक्चर जर तयार केलं ना तर ते काम पूर्ण होण्याची शक्यता वाढते. कारण परत बघा, डोपामाइनचा आपण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल, त्यात मी सांगितलं की व्हिज्युअलायझेशनने सुद्धा डोपामाइन रिलीज होतं, ज्याने आपल्याला छान वाटतं. हे सगळं करत असताना असं होऊच शकतं की आपण कामाला सुरुवात केलेली आहे, हे सगळं तुम्ही फॉलो करताय, पण मध्येच एखाद दिवशी नाही झालं, 2 दिवस काम नाही झालं, ठरवलेलं ध्येय साध्य झालं नाही, काहीच हरकत नाही. स्वतःला सॉरी म्हणूया आणि परत कामाला लागूया. परत कामाला लागणं हे अत्यंत गरजेचं आहे. मध्येच सुटतं आहे, कारणं असतील, अगदी आपलं आयुष्य हे काही अगदी चाकोरीबद्ध नसतं की ह्याच्यानंतर हे काहीतरी मध्येच अडचण येऊ शकते, मध्येच पाहुणे येऊ शकतात, आपल्याला काहीतरी काम येऊ शकतं अचानक, त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी होणार नाही असं होऊच शकतं. अशा वेळेला ज्या दिवशी नाही झालं त्या दिवशी काहीच हरकत नाहीये. स्वतःमध्ये गिल्ट आणायची तिथे अजिबात गरज नाही, कारण गिल्ट आलं तर आपण परत सुरुवात करत नाही. त्यामुळे गिल्ट नका आणू मनामध्ये की आपण हे केलं नाही झालंय, आता उद्यापासून मी परत करणार आहे. आपल्याला अशा जेव्हा अडचणी येतात त्यावेळेस प्रत्येक जण कुठलं ना कुठलं त्याच्यासाठी एक तंत्र वापरत असतो. असं तंत्र तुम्ही कोणतं वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आहे, अजून आपल्याला कुठल्या गोष्टीबद्दल कसं करावं हे लक्षात येत नाही, तेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला व्हिडिओ नक्की करता येतील. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप